जनरञ्जन यमुनातीरवनचारी यमुनातीरवनचारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी श्री श्री राधा माधव की ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनं शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपं कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरुं श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातां सगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सगण ललिता श्रीविशाखान्वितांच। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। सगळ्यांच्या आजच्या साप्ताहिक शनिवारच्या सत्संग कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। जे आज लेक्चर देणार होते तेच माझ्या समोर आहेत। त्यांचा मला गुरुवारी फोन आला। गुरुवार गुढीपाडवा असल्यामुळे माझा आनंदात दिवस चालला होता। सकाळचा निवांत होतो मी, निवांत आता काय दुसरी काही सेवा नाही म्हणून 9:30ला प्रभूजींचा फोन आला आणि प्रभूजी म्हणाले की मला गावाला जायचं आहे, तुम्ही लेक्चर द्याल का म्हणून। म्हणून जरा विचार करून तुम्हाला सांगतो। मला दुसरा पर्याय काय आहे, म्हणजे कोणच जर लेक्चर द्यायला तयार नाही झालं तर मला गावाला जायचं कॅन्सल करावं लागेल। मला फार वाईट वाटलं, एवढं लांब गावाला जायचं आहे ते पण कॅन्सल। आणि मला थोडी त्यांच्याविषयी दया वाटली। शक्यतो माझ्या मनात माझं हृदय जरा कठोर आहे, तशी काही लगेच दया काय निर्माण होत नाही। आणि प्रवचनासाठी दया निर्माण करणं जरा अवघड आहे। किती जरी एखाद्याने हात जोडून जरी म्हटलं की तुम्ही आज लेक्चर देता का, तर तशी दया लवकर आपल्याला येणार नाही। दुसऱ्या कुठल्या गोष्टीत कदाचित येईल। तर त्यात माझाही थोडा स्वार्थ होता, तो दया येण्यामागचा। मला वाटत होतं चला आपल्याला आहे वेळ, सुट्टी आहे, आज पण एक सुट्टी मिळली, थोडंसं होईल ॲडजस्ट, थोडं शुद्धीकरण होईल आपलं। कमी वेळेमध्ये जास्त शुद्धीकरण होतं, जास्त दिवस असेल तर माणूस थोडे होईल। दुसरी एक अजून अशी गोष्ट होती, 2-4 दिवस झालं माझं तसं काय शेड्यूल नीट चाललं नव्हतं। जपही काय ठीकठाक होत नव्हता, श्रावणामध्ये पण काय एवढं लक्ष लागत नव्हतं। म्हणलं चला हे जर घेतलं तर फोकस तरी होईल जरा मनाला।
तुमचं असं कधी होतं का रोजच चांगलं जेवण आणि रोजच चांगलं श्रवण होतं? भक्तांच्या जीवनात असे चढ उतार येत असतात. मलाही 2-4 दिवस काय असं मी ब्रजबिहारी प्रभूंचं लेक्चर ऐकत होतो. ते सांगत होते की ते एकदा मंदिरामध्ये होते आणि नवीनच एक भक्त होते आणि गावाकडून एक 10-15 जण लोकांना घेऊन, मुलांना घेऊन ते आले होते मंदिरामध्ये. आणि ते ब्रजबिहारी प्रभूंना विनंती करत होते की तुम्ही थोडंसं यांना एक अर्धा तास मार्गदर्शन करावं म्हणून थोडं. आणि मग ब्रजबिहारी प्रभू म्हणले, काय माझ्या मुखातून निघून गेलं की मी आज थोडं दुःखात आहे आणि मी थकलोय पण खूप, मी मार्गदर्शन करू शकत नाही. म्हणजे मला आता मार्गदर्शन करायला जमणार नाही. 2 कारणं सांगितले, मी थकलोय आणि मी आज थोडा दुःखात आहे. ते म्हणले की घरी काय थोडेसे इश्यूमुळं मला थोडं दुःख वाटत होतं 2-3 दिवसापासून. आणि मी बोलून गेलो म्हणले, सर म्हणजे मी तुम्हाला एक का सांगतो की असं कधी मनात आणायचं नाही की भक्ताला काही दुःखच होत नाही काय, किंवा भक्ताचा रोजचा दिवस काय असा सुखाने भरलाय किंवा आनंदी, असं नसतं. तेच त्याला पुढे विश्लेषण देत होते. हा विषय ॲक्च्युली त्यांनी सांगायचं कारण असं होतं की विदुरांची ती कथा सांगत होते आणि विदुरांनी एवढं मोठं हस्तिनापूरसाठी त्याग केला होता. म्हणजे दुर्योधन असेल किंवा त्याचे वडील असतील, आणि तरी पण शेवट दुर्योधन काय म्हणतो त्यांना, विदुरांना, की फक्त तुझा श्वास घेऊन तू बाहेर पड इथून, फक्त तुझ्यावर काय येईल, तुझा श्वास येईल, फक्त तू इथून काहीच न्यायचं नाही, असं विदुरांना सांगतात. आणि ते म्हणतात की मग विदुरांना दुःख होतं. ते विदुर तर भगवंतांच्या एवढ्या जवळ, म्हणजे काही प्रसंगामध्ये दुःख होणं ही काय नॉर्मल गोष्ट आहे. जे आपण कधी कधी भ्रमात असतो, भक्त म्हणजे दुःखीच नसला पाहिजे किंवा आपल्याला दुःख कसं काय होते, मग आपलं काहीतरी चुकतंय का. तर विदुरांना सांगितलं की तुझा फक्त श्वास घ्यायचा आणि तू बाहेर जायचं. आणि दुसरी गोष्ट सांगतात त्यांना की तू तुझा जो क्षत्रियाचा जो बाण आहे आपला धनुष्य, ते इथं सोडून जायचं. तोही माणसाला क्षत्रिय धनुष्य सोडणं एवढं काय, तर धनुष्य एखाद्या क्षत्रियाला सोडायला लावणं हा सगळ्यात मोठा क्षत्रियाचा अपमान आहे. आता आपल्याला काय तो लक्षात येणार नाही, कारण आता काही कोण धनुष्य वापरत नाही. परंतु एखाद्या क्षत्रियाला म्हणणं की तू तुझं इथं धनुष्य बाण सोडून जायचं, थोड्या सोप्यात भाषेत सांगितलं ना तुमच्या लक्षात येईल हा किती मोठा अपमान असू शकतो. तर थोड्या सोप्या भाषेत आजच्या परिस्थितीत सांगायचं समजून, म्हणजे एखाद्याला थोडक्यात सांगायचं म्हणजे एखाद्या मुलाला सांगणं तू तुझा मोबाईल घरी ठेवून बाहेर जायचं. आता सगळ्यांना कळालं की हे किती अवघड आहे. हा सगळ्यात मोठा अपमान झाला. तुम्हाला जरी सांगितलं की मोबाईल इथं ठेव आणि बाहेर पड इथून घरातून, कसं वाटतं? तुम्ही मला सगळं ठेवतो पण मोबाईल बरोबर द्या, कारण तो आता जीव की प्राण झालाय आपला. झोपता नाही, तो आपल्या जवळच आहे, बाजूलाच आहे. तसं एका क्षत्रियासाठी त्याचा धनुष्यबाण म्हणजे त्याच्यासाठी जीव की प्राण आहे, आणि तो विदुरांना सोडून जायला लावला. मग ते म्हणतात की विदुरांना आतून दुःख झालं. आणि दुसरी एक अशी भावना होती, ठीक आहे भक्त नेहमी कठीण परिस्थितीमध्ये पण चांगली बाजू पाहतो. ते विचार करतात ठीक आहे आता या निमित्ताने मला तीर्थयात्रेला जायला मिळेल. जीवनामध्ये कुठलं जरी दुःख आलं, आपण ते पाहतोय कसं ना त्याच्यावर बरंच अवलंबून आहे. आणि दुःख नुसतं तुम्हाला त्रास द्यायला येत नाही, ते तुम्हाला शिकवायला येतं. याची जर पूर्ण तुम्हाला विश्वास असेल ना, तुम्ही कुठल्याही दुःखाने डगमगणार नाही. तुम्हाला एक जर भावना असेल की हे दुःख म्हणजे मी सांगतोय, म्हणजे मी स्तरावर नाही, फक्त मी जे काय ऐकलंय ते सांगतोय. तुम्ही जर त्या दृष्टीने पाहिलं की हे दुःखातून मी काय शिकू शकतो, त्यांनी दुसरी बाजू पाहिली, त्यांनी विचार केला ठीक आहे बाहेर काढले ना, काय राजवाड्यात राहून इतक्या वर्ष कधी तीर्थाटन झालं नव्हतं, आता मी तीर्थाला निवांत जाईल. आणि मग त्यांना दुःख झालं, हा धागा पकडूनच प्रभूजी सांगत होते
की त्या व्यक्तीला वाटलं, आणि मग ते मुलगा म्हणला त्यांना, अरे तुम्ही तर एवढे वर्ष भक्तीत आणि तुम्हाला पण दुःख होतं काय? ते म्हणले तुम्हाला पण दुःख होतं काय? मग ते सांगत होते की हो, 2 दिवसापासून मी थोडासा दुःखात आहे, मला दुःख झालं, परंतु उद्या माझं ते दुःख राहणारही नाही. असे ते म्हणाले की आज मला दुःख वाटतं, ही परिस्थिती बरोबर आहे, परंतु उद्या मी त्या दुःखात नसणार पण आहे. म्हणजे दुःख वाटणं याला काही कोणी असं समजायचं नाही की बाबा हे कसं काय माझ्या ह्याला येते. काही गोष्टी झाल्या आपल्या जीवनामध्ये खालीवर दुःख वाटू शकतं, आणि हे जगच असं बनले की एका स्थितीमध्ये तुम्ही फार काळ राहू शकत नाही. कारण आता उन्हाळा चाललाय, पावसाळा येईल, पावसाळ्यानंतर हिवाळा येईल. हे जे चक्र जसं आहे तसं हे सुख दुःखाचं चक्र आहे, ते आपल्याही भक्त असलं तरी वाट्याला येणार आहे. आणि ते आपल्याला पाहण्याचा आपल्या दृष्टिकोनावरती अवलंबून आहे. म्हणून ते सांगत होते की कधी कधी भक्तांना असं वाटतं की आपल्या जीवनामध्ये दुःख नको, किंवा आलं तरी त्या व्यक्तीला वाटतं की काहीतरी मोठी गडबडच झाली आपल्या याच्यामध्ये. नाही, ते आपण स्वीकारायची तयारी ठेवली पाहिजे, आणि येत असेल तर ते प्रामाणिकपणे मान्य केलं पाहिजे आणि कुणासमोर तरी व्यक्त केलं पाहिजे. त्याच्यामध्ये कमीपणा काहीच नाही, हा प्रकृतीचा नियमच आहे. आणि दुःख वाटणं, विदुरांना दुःख वाटलं, आपण मोठ्या मोठ्या भक्तांच्या जीवनात दुःख झाले, अर्जुनाला दुःख झाले, युधिष्ठिर महाराज युद्ध झाल्यानंतर जिंकल्यानंतर दुःखी झाले. युधिष्ठिर महाराजांनाही दुःख वाटलं की मी खूप मोठं पाप केलं म्हणून एवढ्या लोकांना मरण माझ्यामुळेच आलं. आणि मग त्यांना भीष्मदेवांपाशी नेलं गेलं आणि मग त्यांना सगळं समजून सांगितलं गेलं. म्हणजे दुःख येणं, दुःख वाटणं ही एक हृदयाची, मनाची स्वाभाविक प्रक्रिया आहे. तसं मीही 2-4 दिवस थोडा नरम शांतच होतो जरा, आणि त्यात मग प्रभूजींनी संधी दिली की बाबा तुम्ही थोडी जरा, म्हणलं ठीक आहे, थोडं फोकस होईल आणि थोडं आता बरं वाटतंय थोडंसं. म्हणलं ठीक आहे, 2-3 दिवस मी दुसरं काहीच नाही केलं. माझे आता 2च दिवस होते, जेवढं काही श्रवण करता येईल त्यातनं थोडं सांगण्याचा प्रयत्न करतो मी. थोडं गुढीपाडव्यावरती बोलतो, उत्सवावरती बोलूया, आणि त्यानंतर वेळ मिळला तर उद्या रामानुजाचार्यांचा आविर्भाव दिवस आहे. तोही खूप मोठा एक उत्सव आहे, दिवस आहे. त्याला वेळ किती मिळेल आत्ता सांगणे, सगळ्याच गोष्टी माहीत नाही, पुढं कसं वेळ मिळेल आपल्याला. भारत असेल, आपण हिंदू धर्म म्हणतो, इस्कॉन म्हणतो, हा कशाचा खास करून इथं काय महत्त्वाचं आहे, इथं उत्सव फार आहे. आणि उत्सव म्हणजे उत्साह. कारण किती जरी माणूस अलीकडे पलीकडे काही जरी घटना घडल्या असल्या तर उत्सवामध्ये माणसाच्या जीवनामध्ये एक प्रकारची प्रेरणा, ऊर्जा ती आपोआपच येते. म्हणून तर एवढे उत्सव आहेत. कारण तसं बघितलं तर आपण म्हणतो की हे दुःखालय मग शाश्वत आहे, दुःखाने भरले जग. उत्सव आपल्याला नक्कीच काय देतात, उत्साह देतात आणि प्रेरणा देतात. पण बऱ्याच वेळा आपण पाहतो की उत्सवामागचं कारण आपण कधी विचार केलाय? कधी आजपर्यंत आपण एवढ्या वर्ष गुढी उभारतोय, काय त्यातून काय शीख घेतली का? जसं आत्ता म्हणलो आपण, त्यातून काय आपण कधी शिकवण किंवा त्याच्या मागचा आपण कधी विचार केला? इस्कॉनमध्ये आल्यानंतरच प्रभुपादांच्या कृपेने आपल्याला सगळ्या गोष्टी कळायला लागल्या. तिलक का लावायचा, दंडवत असाच का घालायचा, उपवास का करायचा, उपवास कशा पद्धतीने करायचा, है ना, विग्रहांची सेवा का करायची. पूर्वी काय माहित होतं आपल्याला? आपण नुसत्या ह्या सगळ्या गोष्टी काय करत होतो, नुसत्या करत होतो, पण त्याच्या मागचं ज्ञान आपणही कधी घेण्याचा प्रयत्न केला नाही, आणि आपण मिळालंही नाही आपल्याला. जसं हे करत फक्त आपण एवढाच विचार केला. परंतु इथं जे बुद्धिमान बघतो आपण की बुद्धिमान लोक येत आहेत, तरुण येत आहेत, त्याचं मागचं कारण आहे प्रभुपादाने प्रत्येक गोष्ट करण्याच्या मागं दिलेलं सखोल असं त्या मागचं कारण. ते कारण प्रभुपादाने सखोलपणे दिलं, त्यामुळं हे सगळं स्वीकारलं. कधी कधी आपल्याला वाटतं की आपण इस्कॉनमध्ये आणि मग ह्या बाकी गोष्टींचं काय करायचं, ह्या परंपरेने संस्कारने चाललेल्या आलेल्या गोष्टी बऱ्याच कधी कधी आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. पण लक्षात घ्या, एक सोप्या भाषेत जर सांगायचं म्हणलं, पैसे आहेत तुमच्याकडे 1,00,000 रुपये आणि त्याच्यावर तुम्ही चांगल्या प्रकारचं पाकिट लावले. पैशाला महत्त्व आहे, पण वरचं पाकिट ते पैसे सुरक्षित ठेवतं. पाकिट किती 2 रुपयाचं आहे, कमी मोल त्याचं, कमी पाकिटाचं, पण ते खूप मोठं काम करतं. ते तुमच्या आतल्या पैशांना सुरक्षित ठेवण्याचं काम करतं.
तसे हे जे काय परंपराने जी काय संस्कृती आली ना, ही संस्कृती आहे म्हणून इथं लोक थोडी धार्मिक आहेत, म्हणून त्यांना तुम्ही भक्तीकडे आणू शकता. एक विचार करा की ही कुठलीच संस्कृती नाही, उत्सव नाही, कुठले सण नाही, गुढीपाडवा नाही, काय नाही, काहीच चाललं नाही लोकांच्या घरी, काहीच नाही. आणि मग तुम्ही ठरवा त्यांना भक्तीत आणायचंय. कठीण आहे. ही जी काय थोडी परंपरा चालू आहे, ती परंपरा फक्त आपल्याशी पोषक कशी करायची, पूरक कशी करायची, हे आपण पाहिलं पाहिजे. ती परंपरा मोडीस काढण्याची किंवा त्याकडे दुर्लक्ष करण्याचे कारण नाही, परंतु ही आपल्याशी संबंधित कशी करायची. गुढी उभारताना हरे कृष्ण मंत्र म्हणा. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही भगवंताना, आपण कुणी नवीन गाडी घेतली, सगळे जग पूजा करतो, आपणही गाडीची पूजा करतो त्या, पण आपण काय करतो, तिथं कृष्णाचा फोटो ठेवतो पुढं. तसे ह्या ज्या काही सगळ्या चाललेल्या परंपरा किंवा सगळ्या गोष्टी आहेत, ह्या पाकिटाप्रमाणे आहे. त्या आपल्याला पूर्वी थोड्या आपल्याकडे होत्या म्हणून आपण इकडे वळलोय. असं समजू नका की आपल्याकडे काय आधीपासूनच सगळं होतं. ह्या संस्काराने आपल्याला काहीतरी दिलंय पूर्वी, आपल्याला इकडे आणण्यामध्ये ह्या संस्कारांचा पण काय हातभार आहे. म्हणून हे संस्कार टिकले पाहिजेत, ही संस्कृती टिकली पाहिजे, ही उत्सवाची संस्कृती राहिली पाहिजे. फक्त त्यांना आपण व्यवस्थित आपल्याशी जोड देता यायला पाहिजे, म्हणून आपण ते करायला पाहिजे. आता गुढीपाडव्यामध्ये आपण पाहतो, गुढीपाडव्यामध्ये अनेक वस्तू त्या गुढीला लावल्या जातात. काय काय लावतात गुढीला? लिंबाचा पाला, अजून गाठी, फुलांचा हार, तांब्या, काठी पण असते. लग्नात पण आपण काय काय गोष्टी ठेवतो. ज्याचं प्रोजेक्टचं लेक्चर ऐकलं ते सांगत होते की लग्नामध्ये ह्या गोष्टी कशाला. प्रत्येक गोष्टी मागं जसं आपण म्हणतो, दत्तात्रेयांनी किती गुरु केले होते? 24 गुरु केले होते दत्तात्रेयांनी. शिक्षा गुरु, दीक्षा गुरु 1, शिक्षा गुरु 24. प्रत्येक गोष्टीकडे आपण काय पाहतो, त्यातला पहिला गुरु त्यांचा कोण आहे? दत्तात्रेयांचा पृथ्वी. पृथ्वीकडनं दत्तात्रय काय शिकले? सहनशीलता शिकले, क्षमाभाव शिकले. पृथ्वीवर एवढे अराजकता चालली, एवढे दृष्ट सगळे लोक आहेत, पण पृथ्वी काय करते? सहन करते. ते प्रत्येकाकडे वायूकडनं शिकले, पाण्याकडनं शिकले. 24 गुरु केले त्यांनी. आपली जर नजर तशी असेल तर आपण प्रत्येक गोष्टीतनं शिकू शकतो किंवा त्यातनं काहीतरी पाहू शकतो. पृथ्वीकडनं त्यांनी सहनशीलता पाहिली. ही पृथ्वी किती सहनशील आहे. ते म्हणले मी एवढे आनंदी काय, कारण माझे 24 गुरु आहेत आणि 24 गुरूंकडनं शिकलोय, त्यामुळे मी नेहमी समाधानी आणि आनंदी. मी प्रत्येककडनं काहीतरी शिकत आलोय, त्यामुळे मला दुःख नाहीये काय. पृथ्वीकडनं सहनशीलता शिक. ज्यावेळेस सगळं युद्ध आपलं रामनवमी येतेच पुढं, रामांच्याच आपण 1-2 कथा पाहू याच्या अनुषंगाने. सगळं युद्ध संपतं, सगळं होतं आणि आता साकेत म्हणजे रामांचं जे धाम आहे तिकडे जाण्याची वेळ येते. क्षमाशीलतावर तर सांगतो तुम्हाला थोडी कथा रामनवमीच्या धरून. मग ते सगळे विमानात बसायला सुरुवात करतात, सगळे आयुधातले सगळे बसतात आणि मग राम हनुमानांना म्हणतात, बघ रे हनुमान, कोण राहिलेय का अजून आपल्या अयोध्येमधलं माझ्या धामामध्ये येण्यासाठी? सगळे तर विमानात बसलेले दिसतात. हनुमान सगळीकडनं फिरून येतात आणि हनुमान म्हणतात, रामजी एक व्यक्ती राहिली. म्हणजे कोण राहिले? म्हणजे तो धोबी राहिलाय. धोबीने काय केलं तुम्हाला माहिती? मग राम म्हणतात त्यांना घेऊन ये धोबीला, पण त्यांना पण आपण घेऊन जाऊ आपल्या धामात. क्षमाशीलता जी आपण रामांचे पाहतो, जे रावणालाही क्षमा करायला निघाले होते. धोबीला आणतात, वेगवेगळे विमान असतात, तो कोणीच त्याला विमानात घेत नाही. हे म्हणले हा नको आमच्या बरोबर. पण म्हणतो ना रे, एक आंबा असा असेल तर सगळे हे म्हणले आमच्या बरोबर. मग शेवट राम म्हणतात, चल तू माझ्या विमानात बस, पुष्पक तू माझ्यावर चल. मग राम त्याला घेऊन जातात आणि मग वर गेल्यानंतर साकेत त्यांचं धाम, दरवाजाला टकटक करतात. म्हणतात उघडा दरवाजा, आम्ही सगळे आलोय. राम म्हणतात, साकेत ते म्हणतात आतून, दरवाजा नाही उघडला जाणार. म्हणले का? तुम्हीच नियमावली दिली. जे आचार्यांचा किंवा शुद्ध भक्तांचा जे अपराध करतात त्यांना या धामामध्ये एंट्री नाही. तुमच्यावर एक व्यक्ती धोबी, त्याला बाजूला घ्या तरच असं. रामांचं पण ऐकत नाही. म्हणजे तुम्हीच सांगितलंय आम्हाला. कृष्णांची एक कथा माहिती आहे ना, अशीच एक कृष्णांची पण कथा आहे घंटेची. ते
सगळ्या गोपी काय करतात, हे कृष्ण येऊन कधी माखन चोरायचे म्हणून घंटे बांधतात की कृष्णांनी आले की ते वाजावी लगेच त्या ह्याला मडक्याला ते बांधलेले असते आणि त्यांनी आले की वाजावे म्हणून कृष्णात एंट्री करतात आणि घंटेला सांगतात की अजिबात वाजायचं नाही, माझा आदेश आहे. तर मग ते घंटी गप्प बसते. मग कृष्ण वगैरे ते सगळे लोणी काढतात वरनं, सगळ्यांना वाटतात वगैरे. वाटून झाल्यानंतर मग आता स्वतः खायची वेळ यायला लागते. स्वतः खायला लागते, घंटी वाजायला लागते. म्हणजे तू का वाजतोय मग? हे नियम तुम्हीच दिलाय की ज्यावेळेस तुम्हाला भोग दाखवायचा असतो त्यावेळेस मी वाजायचं काम करणार नाही. म्हणून कधी कधी असं म्हणतात की शास्त्रातले शब्द हे भगवंतांच्या, म्हणजे बुद्ध अवतार आहे ना, बुद्ध अवताराने वेदांना विरोध केला म्हणून आपण बुद्धांच्या शिकवणी नाही आचरणात आल्या. शास्त्र हे कधी कधी त्या शब्दात म्हणजे उपस्थित व्यक्तीपेक्षा पण मान आहे. लक्षात आलं? शास्त्राशिवाय जर भगवंत जरी काय बोलत असतील तरी ते स्वीकारायचं नाही, इतकं शास्त्राची मानता आहे. भगवंतांनी जरी आदेश दिला एखाद्या गोष्टीचा तरी तो स्वीकारायचा नाही. एखादे काही कडक अधिकारी वगैरे असतात, आपण पाहतो त्यांना मंत्री आदेश देतात, ते म्हणतात नाही करणार मी काम. का? हे माझ्या जॉब चार्टनुसार नाही, मला तुम्ही काढून टाका पदावरून. लक्षात आलं? तर शास्त्राची महानता किती बघा. आपण शास्त्रांना खूप हलक्यात घेतो म्हणून आपल्याला जे वाचन सांगितलं जातं की तुम्ही शास्त्र वाचा. का? ते भगवंतांनाही प्रिय आहे, भगवंतांचे आदेशही त्याच्या ह्याच्यात असतील म्हणून आपण सगळे जे काही आहेत एवढे, मला वाटते आता 3रा स्कंदच चाललाय श्रीमद भागवतमचा, त्याच्यामध्ये मला वाटते 22 अवतारांचा का 24-25 किती अवतारांचा उल्लेख आहे. जे काय आहे ते भगवंतांचे. नारद मुनी अवतार आहेत, आता यज्ञ अवतार आहेत आता येणार आहेत. तर सांगायचा मुद्दा की त्यांचंही जरी ते सांगणं शास्त्राला धरून नसेल तर ते साकेत म्हणतात मी नाही उघडणार. मग ते इंद्रांकडे जातात, स्वर्गाचा राजा इंद्रांना म्हणतात की दार हे करा म्हणून. इंद्र म्हणतो नाही घेणार मी पण याला आत. शिवजींना म्हणतात अहो तुम्ही तरी घ्या, तुम्ही भूतप्रेत सांभाळताय, ह्याला सांभाळाय. ते म्हणजे भूतप्रेत प्रवडले पण ह्याला नाही. अपराध हा भयंकर आहे खूप. कुठंच जागा नाही आपल्याला, कुठंही जागा नाही अपराधाची. भूतप्रेत सांभाळणारे शंकरही म्हणाले ते चालतील पण या धोबीला आम्ही आत घेणार नाही. यमाकडे जातात, यमही आत घ्यायला तयार होत नाही. मग शेवट म्हणले करायचं काय? श्रीराम म्हणले मी दुसरं साकेत उभारतो पण मी याला स्थान देणार. हे बोलण्यासाठी, टाळ्या मिळवण्यासाठी हे शब्द सोपे जीवनामध्ये, सहनशीलतेचे. जीवन जगताना खूप कठीण आहे. एका एका माणसाला क्षमा करणं, माफ करणं, जिंदगी गेली काय काय लोक माफ नाही करू शकत आपण, माफी मागूही शकत नाही आपण. इतकं हे कठीण आहे. मनापासून एखाद्याला हृदयातनं माफ करणं आणि त्याला सहन करणं हे अवघड आहे. पण ह्या गोष्टी सांगतात कमीत कमीत आपल्याला त्याने जाणीव होऊन काही टक्के तरी आपण त्याच्यामध्ये प्रगती करू. म्हणलेलं उपाय काय? म्हणजे सीतादेवींनाच आता सांगावं लागेल. मग ते म्हणतात सगळेजण की सीतादेवींची जाऊन ह्याने जर माफी मागितली तर मग आम्ही ह्याला माफ करू. मग दोघी सीतादेवीकडे जातो आणि सीतादेवी क्षणाचाही विलंब लावत नाहीत. म्हणजे दोघी काय प्रॉब्लेम आहे, घ्या म्हणले त्याला, काहीच अडचण नाही म्हणून. क्षणाचाही विलंब न लावता सीतादेवी त्याला लगेच काय करून टाकतात? माफ करून टाकतात, सहन करतात, त्याला माफ करतात. हे पृथ्वीकडनं आपण शिकू शकतो. प्रत्येक गोष्टीतनं आपण बाजूच्या हे 24 गुरु तुम्ही कधीतरी वाचा, प्रत्येक गोष्टीकडनं ते शिकले. आपले डोळे जर उघडे असतील तर या प्रत्येक व्यक्तीकडनं पण आपण काहीतरी शिकू शकतो. पण आपली नजर तशी हवी. नंतर ते दुसरे शिकले, वायूकडून शिकले. वायूकडून काय शिकले? ते वायू सुगंध दुर्गंध सगळं घेऊन जातो पण तो त्याच्यात अडकत नाही, तो त्याच्यात लिप्त होत नाही. तसंच गृहस्थी व्यक्ती मंदिरात येईल, सुगंध मिळेल, बाहेर जाईल कदाचित दुसऱ्या ठिकाणी दुर्गंध मिळेल, पण त्यांनी त्याच्यात लिप्त नाही व्हायचं. त्यांनी वायूसारखं अलिप्त राहायचं, पाण्यासारखं व्हायचं नाही. जिथं जाईल तो रंग त्याला पाण्याला. आपण जिथं झालं की त्यांचंच झालं. काय काय आपण म्हणतो बघा, काही काय असं करतात त्या भौतिकवादी जेव्हा की त्यांचेच होऊन जातात की त्याच्यात तिकडच्या त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. तिथं आले की आध्यात्मिक गप्पा. असं नका करू. तिथंही आपला ठसा ठसा असं म्हणजे काही गर्वाने सांगत नाही, पण काहीतरी त्यांना आपल्याला देता यायला पाहिजे. तर असं आपण प्रत्येक गोष्टीतनं शिकू शकतो. मग शिष्टाष्टकम प्रभू सांगत होते की लग्नामध्ये तो पैशाचा शिक्का असतो ना,
तो का लावतात मुलीला? हे हे आपण थोडं आधी सांगू, म्हणजे तुमचं एक वातावरण होईल आणि मग आपण गुढीचे काही काही ते तुम्ही सांगितले त्याच्यावर थोडं बोलू. तर ते म्हणले ते लावतात की असं असं त्या शिक्क्याच्या माध्यमातून असं सांगितलं जातं की या दाम्पत्यांचं आर्थिक जीवन असंच सुख समृद्धीचं जावं म्हणून तो शिक्का तिथं आवर्जून असतो. दाम्पत्याचं जे जीवन आहे, आर्थिक आर्थिक गरज आहे. कुठलंही कुटुंब म्हटलं तर एक चांगली आर्थिक, आम्हालाही पहिल्यापासून सांगितलं गेलं की आर्थिकदृष्ट्या तुम्ही स्थिर व्हा, भक्ती करणं तुम्हाला अजून सोपे जाईल. आर्थिक खूप जर लोड असेल आपल्यावरती तर आपण तो सुटसुटीत करायला पाहिजे. त्याचा लोड घेऊन आपण जर भक्ती करत असू तर ते चांगलं नाही, जास्त आपल्या भक्तीमध्ये अडचणी येऊ शकतात. दुसरी गोष्ट, तांदूळ असतो, सगळ्यात आपल्या तांदूळ असतो. तर त्याच्यामध्ये सांगितलंय की धान्याची आणि जे काही खाण्याची समृद्धी त्याच्या जीवनात येऊ, यासाठी तो तांदूळ असतो. तुम्ही धान्याला साधारण समजू नका. आपल्याला वाटतं आपल्याकडे पैसे काय पण आपण करू. प्रभुपाद पण म्हणलेत काही वर्षांनी आपल्या शेती घेऊन ठेवा मंदिरला. काही वर्षांनी लोकांकडे सगळं असेल पण खायला जमिनी नसतील, उगवायला जमिनी नसतील. आणि फार लांब नाही, सगळेजण जमिनी विकायला लागले, धान्य आणणार कुठनं? ही जी तुम्हाला जी आज काय प्रगती दिसती ना, ही त्याचा बेस काहीच नाही आहे खाली. ह्या इमारती कधी ढासळतील सांगता येत नाही. आता तुम्ही इराणचं युद्ध पाहताय, काय परिस्थिती झाली. आपल्याला चुलीवरची खिचडी करायची वेळ आली. एवढी प्रगती, आणि युद्ध काही सगळ्या जगामध्ये नाही चाललं, त्या 2-4 देशांचाच कार्यक्रम आहे, 3. आणि त्यांनी सगळ्या जगत एकच आलाय त्याला. तर तुम्ही जी म्हणताय एवढी प्रगती केली, एवढी प्रगती, अजून जरी असंच चालू राहिलं तर काय प्रगती होते? गाड्या जाग्यावर, खायला नाही, ही प्रगती का? पूर्वी प्रगती नव्हती, लोकांकडे भरलेले होते नुसते गोडाऊन सगळे खायचे. आज तुमच्याकडे धान्य असलं, माझा असा प्रश्न आहे, 2-3 दिवस आमची तीच चर्चा आहे, गॅसचं काय करायचं? युद्ध किती देशात? 3च देशात. आणि खाण्याचा प्रश्न आहे आज. त्यामुळं आपल्याला असं वाटतं पैसे असल्यावर खाण्याची सुबकता म्हणजे काय साधी मागणी राहावी. अरे काही दिवसांनी खाण्याचीच पंचायत येऊ शकते. हे आज तुम्ही जे पाहताय सगळं, ह्या परिस्थिती अशी पाहिली, आणि अजून जर त्यात 5-6 देश जर उतरले असते, काय वेळ आली असते? परिस्थिती कठीण आहे. म्हणून ह्या प्रगतीकडे जाऊ नका. म्हणून प्रभुपादांनी सांगितलं, शेती, गाय, ह्या जर गोष्टी आपल्याकडे असतील तर आपण चांगलं सुखकारक आनंदायी जीवन जगू शकतो. आपल्याला वाटतं फार नॉर्मल सांगतात प्रभुपाद, बघा काही दिवसांनी काय काळ येतोय. हीच परिस्थिती काही दिवसांनी होऊ शकते. कोरोनाच्या काळात आपण काय अनुभवलं? पैसे सगळ्यांकडे होते की, पण खाण्यासाठी उतरणार कोणत्या दुकानात जाऊन, देणार कोण तुम्हाला? अशी कंडिशन आहे आपल्याजवळ. म्हणून पहिलं काय, ज्याच्याकडे जमीन जास्त, जो त्याकडे जमीन जास्त त्याला मुलगी दिली जायची. आता नोकरी काय म्हणतात. पण हे जर जमिनीत जर सगळ्या संपून गेल्या तर काय परिस्थिती? म्हणून तांदूळ जे ठेवले जातात ते आहे की याच्या जीवनामध्ये धान्याची, खाण्याची सुबकता येईल. हळद लावली जाते. हळद, हळद का लावतात? हळद काय, इथं काय आयुर्वेदिक आहेत ना, हळदीचं काय? हळद आपण म्हणतो ना रोग प्रतिबंधक, काय जखम वगैरे झाल्यावर आपण हळद लावतो. त्या दाम्पत्याला असं सांगितलं जातं की आता लग्न झाल्यावर भरपूर गाव होणार आहे तुझ्या अंगावर. तुझ्या अंगावरती भरपूर गाव होणार आहेत, आत्ताच हळद लावून घे चांगली. आणि त्या जखमा बुजायच्या कशा? आणि त्या शरीराच्या शारीरिक जखमा बुजतील होईल, मानसिक जखमा त्या हळदीने पण बुजणं अवघड आहे. म्हणून एवढं रंगवतात त्या दिवशी हळदीने, कारण आयुष्यभर जखमाच घ्यायच्या नुसत्या अंगावर. रवींद्र भाग सोडा, त्याच्यामध्ये हीच एक मुद्दा आहे की रोगशक्ती त्या दाम्पत्याची चांगली राहावी. पुष्प, फुलांचा आपल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये असतो. त्याचाही उद्देश आहे की असं टवटवीत नूतन असं जीवन त्या दाम्पत्याला मिळावं. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण काय पाहतोय, आणि आपल्याकडे बऱ्याच वेळा बघा आंब्याची पानं है ना, आंब्याचं तोरण, आपली जी संस्कृती ना ती जोडण्याची संस्कृती, आणि पाश्चात्य संस्कृती ना ती कट करायची संस्कृती. त्यांच्यात केक कट करणार, रिबन कापणार, तोडायची, आणि आपल्यात सगळी ती पानं एकत्र आणून एका दोरीमध्ये ओवणार, त्याच्यामध्ये फुलं वगैरे घालणार आणि ते तोरण करणार. तिकडे कोण तोरण करतं? तिकडे कट करायचं सगळं. त्या आंब्याच्या पानातनं काय शिकू शकतो आपण? आता तुम्ही उद्या विचारच कराल प्रत्येक गोष्टीवर.
आंब्याच्या पानातनं काय शिकू शकतो आपण? आंब्याच्या पानातनं शिकू शकतो धैर्य. धैर्य कसं काय? आंब्याच्या पानात धैर्य काय? अरे 1 वर्ष त्या आंब्याकडे कोण बघतं का? आत्ता प्लॅनिंग चाललंय बघा आंबे खायचं. 1 वर्ष ते आंब्याचं झाड नुसतं उभं आहे आणि ठराविक काळापुरते आंबे येतात आणि नंतर ते नुसतं थांबू नये, ते वाट बघू नये फळाची. आपल्याही जीवनामध्ये आध्यात्मिक असो भौतिक असो धीर धरायला शिकलं पाहिजे. जसं आंबा धरतो, येतातच किती महिने त्याला, तेवढ्यातच चालले. आणि आपण काय आंब्याकडनं काय शिकत नाही, आपण आंब्याकडनं एकच शिकतो की आंबे खायचे किती. आणि मग ते आठवड्यातनं किती वेळा आंबे आणायचे. तर आंब्याची पानंही आपल्याला शिकवतात, आंब्याचं झाड आपल्याला शिकवतं की धैर्य धर, मी बघ. वर्षभर माझ्याकडे कोण बघत नाही, कोण तिकडे जातही नाही, आणि नंतर 2-3 महिने मात्र आपण त्याकडे फक्त बघतो. तर आंब्याचं पानही आपल्याला धैर्य शिकवतं. आपल्या 3 गरजा आहेत बघा. ह्या उत्सवाचा आणि याचा काय संबंध आहे तुम्हाला मी सांगतो. आपल्या 3 गरजा आहेत. तुम्ही म्हणसाल ते आपलं आहार निद्रा बाई मैथून वगैरे त्या नाही, अजून 3 गरजा आहेत आपल्या. आपल्याला काय माहिती का सवय, काहीतरी केल्याशिवाय आपल्याला राहत नाही. ही आपली एक फार मोठी समस्या आहे. काहीतरी केल्याशिवाय. तुम्ही कधी वेळ मिळत शिष्टाक्षम प्रोचं लेक्चर आहे माझं, यात स्वतःचं काहीच नाही, त्यांचं तुम्ही ऐका, तुम्हाला सहज सापडेल ते गुढीपाडवा. ते म्हणले आपली एक गरज आहे काय, काहीतरी केल्याशिवाय तुम्ही थांबू शकणार नाही. आणि हीच मोठी समस्या आपल्याला जपाच्या वेळेस येते. ही जी स्वभाव आहे ना, आपण शांतच बसत नाही. जपाच्या वेळेस पण बघा ना आपण, आणि मन तर आहे ना असा मोठा खजिना आहे ना, काय कधी बाहेर काढेल तुमच्या समोर. आणि तुम्हाला ते कसं खेळवल, 2 तास तुम्हाला खेळवलेलं कळतही नाही. लहान मुलाला शांत करायचं म्हणजे आपण काय करतो, इतकी खेळणी ठेवतो की झाले की ती खेळ, ती झाले की ती खेळ. मन तुम्हाला इतकी खेळणी देतं का नाही जपामध्ये, जुनी आठवणच दिली. थोड्या वेळ कुठं 5-6 महिने म्हणत नाही तोपर्यंत लगेच पुढचा दुसराच काहीतरी प्लॅन देईल की तिसरी लगेच गोष्ट तुम्हाला सेवाच आठवल. 4थ्या वेळेस तुमचा झालेला अपराधच आठवल कुणाला केलेला. 5व्या वेळेस तुम्हाला कोणी वाईट. एका माळेमध्येच तुम्ही 1000 ठिकाणी फिरून येतात. 16 माळेत तर काय होत असेल, मला वाटतं एखादी मशीनच पाहिला असेल लावले डोक्याला, आणि ह्याने काय काय विचार केला. 16 माळेत तर मला वाटतं लाखांनीच विचार होते. आणि मन असं खेळवतं का नाही तुम्हाला वाटतंय हे मन काय मला खेळवतंय. अरे माया एवढी स्ट्रॉंग आहे, 2 तास तुम्हाला शेवट माळ झाल्याच कळतं. खेळवलं राहू नुसतं, मला काहीच नाही राहू दिलं त्यांनी मला. मी तर विचार करतो 16 माळेमधल्या सगळे मिळून एक मंत्र तरी ऐकला गेला ना, म्हणजे पहिल्या माळेमधला हरे, दुसऱ्या मधला कृष्ण, 8व्या मधला राम, असं मिळून एक जर मंत्र झाला ना, अरे तरी जिंकलो आज आपण. आणि आपण रोज हारतो मनाशी, रोज. हे मन प्रचंड हट्टी. ह्या मनाने जर एखादा विचार ठरवला, अख्ख्या 16 माळात येत होत्या. म्हणून सांगतात फारच जर एखादा भयंकर विचार मनात आलाच ना, थांबा, बाजूला माळ ठेवा, ती लिहून काढा आणि खाली लिहा, याचा विचार थोड्या वेळाने करूया. असं करून बघायचं. पण तुम्हाला सांगतो आजपर्यंत अशी कुणाकडेही काय म्हणा असे परफेक्ट अशी ट्रिक नाही की ही केली तर तुमचं होईल चांगला जप. मला वाड्याला प्रभूजी भेटले आपल्यातले, आज मला वाटतं नाहीत ते प्रभूजी. म्हणजे प्रभूजी काय हो जपासाठी काय ते, तर म्हणलं मीच ठरलोय राव, कित्येक वर्ष 10-20 वर्ष मी जप करतोय आणि तरी मला अजून त्याची सापडली नाही. पण त्यांच्या प्रेमापोटी मी त्यांना 1-2 सांगितल्या. आपण मी त्यांना एक सांगितलं, हे महिनाभर करा आणि नंतर मला भेटा. कारण मला माहित होतं महिन्याने त्यांचं समाधान होणार नाही, आणि ती फेल झालेली असते 100%. ते महिन्याने एक असे अजून तरी कुणाकडे एकच आहे, तुम्हाला सांगतो जगली तृणादपी सुनीचेन तरोरूपी सहिष्णुना, हीच एक दिली चैतन्य महाप्रभूने. त्याच्याशिवाय मी तुम्हाला आता 10-15 सांगतो जग चांगल्या होण्याच्या पद्धती. करून उद्यापासून बघा. वाचलेत का तुम्ही 1-2 जपावरती पुस्तक, जग चांगल्या करण्याच्या पद्धतीचे पुस्तक, किंवा कोणाकडनं कधी ऐकले का? मी 10-15 सांगतो. मी 10-15 करून पण थकलोय वेगवेगळ्या पद्धती.
काय करायचं, मनाला कसं शांत करायचं. अरे पण हे इतकं हट्टी, हे इतकं हट्टी. म्हणतो ते लहान मुलगा जसं हट्टी असतो, नाही म्हणजे मला लगेच पाहिजे. तर सांगायचा मुद्दा की आपण काहीतरी केल्याशिवाय राहत नाही, कारण हे मन आपल्याला राहून देत नाही. जसं म्हणतात एक चोर होता आणि त्या चोराला एक सवय होती, ती म्हणजे चोरी करायची. चोराला दुसरी कुठली सवय. आणि तो आला मंदिरामध्ये आणि साधूंना म्हणाला की मला आता हे सगळं सोडायचंय. साधू म्हणले ठीक आहे, तू चालू कर जप आणि आता तुझी सुरुवात करू आपण. तो आता एक प्रभुपाद नेहमी गोष्ट सांगायची, तू तीर्थयात्रेला जा म्हणले. परंतु आता आपली त्याची जुनी सवय, आपल्या जुन्या खोड्या अजून गेल्या नाही, त्याच असतात ते आपल्या मनात आतमध्ये. कधी कधी आपल्याला भास होतो मी शुद्ध झालो, पण ती खाली तळामध्ये घाण असते, ती कधी उपळी मारेल वर सांगता येत नाही. प्रसंगाची फक्त वाट बघत असते ती. मग तिथं गेल्यावर त्याची जुनी सवय असते, फक्त आल्यामुळे थोडा सुधारलेला असतो. तो काय करतो, चोरी करायची इच्छा असते, त्याची सवय तर जात नसते. मग तो काय करतो, ह्या साधूची बॅग घे, तिकडच्या साधूकडे टाक, त्या साधूची बॅग घे, इकडे घे. मग तो चोरी नाही करत, फक्त काय करतो ह्याची आदला बदल करते. का? कारण मी आता सांगितलं, काहीतरी केल्याशिवाय राहणं शक्यच नाही आपल्याला. त्याला त्याचे हातच थांबत नाही. रात्र झाली की त्यांचा दिवस असतो रात्र म्हणजे, त्याला ती चोरी करण्याची भावना काय थांबवता येत नाही. पण थोडीशी विवेक आलेला असतो, फक्त इकडे तिकडे बॅगा करतो, तेवढ्यात त्याला समाधान वाटतं. आपण थांबू शकतो. म्हणून तर प्रभुपादांनी आपल्याला इतक्या गोष्टी दिल्या. इतक्या का? नुसतं सांगितलं असतं 16 माळा जप करा, झाला तुमचा उद्धार, आणि हे बाकी सकाळपासून प्रोग्राम दिलं नसतं, एवढ्या उत्साहाचं एवढ्या करण्याच्या गोष्टीचं आपण काय केलं असतं. हे बघा, नुसता उत्साह पण असून उपयोग नाही. त्याला जर व्यवस्थित, एक आमचा मित्र विनोदाने सांगायचा, माझा एक मित्र फार म्हणजे पूर्वी मी नवीन सर्व्हिस लागल्यावर म्हणलं, मी पूर्वी फार योगासन प्राणायाम करायचं. म्हणलं आता का करत नाही एवढे प्राणायाम. म्हणलं सगळंच चांगलं कर. म्हणलं मला तर त्यावेळेस काही जास्त कशाचीच आवड नव्हती, आता करत नाही. म्हणलं योगासन प्राणायाम करायला लागला, इतका उत्साह यायला लागला, इतका उत्साह, त्या उत्साहाचं करायचं काय, कुठं घालवायचं एवढा उत्साह. म्हणून प्रभुपादांनी जी काय तुमची करायची सवय आहे ना, तुम्ही शांत नाही बसणार, ती सगळी करण्यासाठी हे बघा, सकाळपासून मॉर्निंग प्रोग्राम आहे, करा ना तिथं. सकाळचा मॉर्निंग प्रोग्राम, संध्याकाळी गौर आरती करू शकता. काय सुटलं तर तुम्ही सांगा. आरती आहे, 16 माळा जप आहे, वाचन आहे, 8:30ला श्रवण आहे, सकाळी 6ला जप आहे. नंतर तुम्हाला तेवढ्यात नाही, जर तुमचा अजूनच उत्साह असेल तर इन्चार्ज व्हा एखाद्या सेवेचं. अजूनही उत्साह असेल, काउन्सिलर व्हा. आणि तरीही तुम्हाला अजून असेलच तर टीएमसी व्हा. इतका उत्साह आहे. मी कधी कधी विचार करतो, बाहेरच्या आपल्यामध्ये एवढ्या प्रभुपादाने आणि भक्त एवढे सगळं करतात, एवढं सगळं करून पण मला प्रश्न पडतो, प्रजल्प करायला परत अजून वेगळा वेळ कसं काय मिळतो बरं. तरी प्रजल्प चालूच आहे. तुम्ही 16 माळा करता का? हो. वाचन रोज 1 तास वाचतो मी. श्रवण, गायत्री 3 टाइम झाले. बर, तुम्ही सेवा किचन मध्ये अजून इथं सेवा असतो. बर, ह्याच्याशिवाय आता वेळ आहे ना प्रजल्प करायला. किती उत्साह मला. एवढं सगळं करूनही आपल्याला अजून वेळच आहे. म्हणून सांगायचा मुद्दा एकच आहे, ही काहीतरी करण्याची जी आपली सवय ना, ही जर व्यवस्थित आपण वापरली नाही तर ही सवय तुम्हाला दुसरीकडे कुठेही नाही. दुसरी काय आपली सवय माहिती आहे? काहीतरी माहिती मिळवण्याची सवय, ज्ञान घेण्याची, प्रश्न विचारण्याची सवय. बघा ना आपलं जीवन कसं आहे, सकाळपासून प्रश्न. लेक्चर किती वाजता आहे असं म्हणणार, 8, 7:30 वाजता लेक्चर, ठीक आहे. थोडं आले बसलं, संपणार किती वाजता आहे. परत प्रसादाला काय, बर उद्याचं काय. दिवसभर नुसते प्रश्न, आणि सगळेच प्रश्न काय महत्वाचे नसतात. काय काय तर, आणि बघा इतकी सवय. आता आपल्याला काय सांगितलंय, एक साधं सांगितलंय, बाहेरचे लोक आपल्यावर ह्याच्यावरती आपल्यावर कधी कधी टीका करतात. म्हणजे तुमच्या जप करताना बोलतात कसं काय हो, थांबवतच नाही हो प्रश्न विचारल्याशिवाय. 2 जण बसतात तिथे जप करायला,
ह्याला एक प्रश्न पडतो, तो काय करतो, हरे कृष्ण 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 हरे हरे. अरे नाश्ता ब्रेकफास्ट किती वाजता आहे? त्याचं ऐकून घे ना. आता तो उत्तर देणार आहे, त्याच्या उत्तर काय, हरे राम 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 हरे. मग त्याने सांगायचं, हे इकडे मला म्हणायचे, त्याने सांगायचं, दोघं 2 मिनिटं थांबायचं नाही. आता आपल्याला किती वेळा सांगितलं की जग करता नंतर फारच इमर्जन्सी गोष्ट आली तर त्याशिवाय बोलू नका. बघा ह्या समस्यांना आहार निद्रा बहिमतून काहीच नाही राहिल्या, त्याच्या लांब गेलोय आपण पुढं, ह्यातनं आपल्याला सुटावं लागेल. आपल्या समस्या वेगळ्याच आहेत. आता त्या आहार निद्रा आपण सोडून आलो पुढं, आपण काय नाही त्या बसनं लांब गेलो, ह्या समस्याचं काय आपल्याला थांबवतच नाही विचारल्याशिवाय प्रश्न. आणि तेच दुसरं काय म्हणलो मी, आणि सांगितलेलं उत्तर, आजच्या काळात हा प्रॉब्लेम झालाय सगळ्यांचा, सांगितलेलं उत्तर त्या व्यक्तीला समजेल का नाही ती पण शंकाच येतो, नीट ऐकून घेईल का नाही तो पण प्रश्न आहे. एक तर प्रश्न नीट समजून घेत नाही आपण, आणि प्रश्न दिल्यानंतर उत्तर समाधान कुणाचं होईल म्हणून शक्यता फार कमी. तुम्ही बघा एखाद्याला उत्तर देऊन तुमच्या पद्धतीने, हो हे असं काय आहे शास्त्रामध्ये तुम्ही सांगा, नाही त्याचं समाधान होणार, ते अजून 4 जणांना तरी विचारणार. म्हणून प्रश्न विचारण्याची सवय चांगली, जसं मी तुम्हाला मागे सांगितले, आपल्याला काम केल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी प्रभुपादांनी आपल्याला दिवसभराचं एवढं छान शेड्यूल दिलंय, त्याचा वापर करा. प्रश्न विचारण्याची सवय चांगली आहे, त्या प्रश्न विचारा चांगल्या योग्य व्यक्तीपाशी, आणि भगवद्गीता भागवतम चैतन्य चरवाळ तुम्ही वाचाल तर तुमच्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळतील. ही पण सवय तुम्ही आध्यात्मिक जीवनात अशा पद्धतीने लावू शकता. दुसरीकडे तुम्ही लावली, संपला, झाले आध्यात्मिक प्रॉब्लेम सोडून. आणि काही लोकांना हा प्रश्न तर किती दिवस झाला अजून सुटला नाही. ते काय आपल्याला लहानपण कोंबडी आधी की अंडा आधी, हाच प्रश्न चालला होता कितीतरी वर्ष, काय ते कधी आलंच नाही. एक मासच व्यक्ती चाललेला असतो दिवा घेऊन, आणि एक तार्किक माणूस, कसला माणूस, तर्क करणारा माणूस, म्हणजे तू कुठे चाललाय देवा घेऊन, तो म्हणला चाललाय देवाला, चाललाय दिवा घेऊन. तू चाललाय चांगलं करतोय तू, पण ही ज्योत आली कुठून याचा कधी विचार केलाय का? म्हणजे बघा आपले प्रश्न, ही ज्योत आली कुठून? तो पण भक्त काही साधा नव्हता, तो काय करतो, तो ज्योतच फुंकून टाकतो. ते म्हणतो आता ही ज्योत गेली कुठं, कर म्हणजे तू आता विचार सांग मला ज्योत गेली कुठं. सांगायचा मुद्दा काय, प्रभुपादांनी काही सगळ्याच प्रश्नाचे असे सरळ उत्तर दिले नाहीत. काय प्रभुपादांनी आपल्या पद्धतीने दिली. कधी कधी लोकांना तुम्ही भागवतम नुसार सांगायला लागाल तर त्यांच्या डोक्यात येणार नाही. आता हा जर सांगत बसला असता ही ज्योत आली कुठून, भगवंत आहेत, भगवंतांनी सृष्टी निर्माण केली, सृष्टीमधनं हे सगळं अग्नी पृथ्वी जल हे सगळे तयार झाले, त्यातनं असं घडत गेलं, त्या डोक्यात नसतं असेल. मी तुम्हाला सांगितलं ना, कधी कधी सरळ सांगितलं कळतच नाही. ह्यांनी पण अशी टॅक्ट वापरली, आता हुडक म्हणले गेली कुठं. म्हणून बाहेरच्या जगातले प्रश्न काय का असताना तुम्ही तिथे प्रश्नामध्ये गुंतू नका. आणि तिसरी गोष्ट महत्वाची, आपली एक सवय, आणि ती सवय म्हणजे माणूस कुणावर तरी श्रद्धा ठेवणारच, याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. कुणी असो, नास्तिक असतो ना आपण म्हणतो लोकांच्या श्रद्धा, अरे नास्तिकाची पण भगवंत नाहीत या शब्दावर श्रद्धा आहे, म्हणजे ती एक प्रकारची श्रद्धा झाली. लक्षात घ्या, प्रत्येक व्यक्ती श्रद्धावाने, आपण कमी पडतोय त्याच्याजवळ जायला. प्रत्येकाजवळ श्रद्धा आहे. माणूस म्हणतात हा श्रद्धेचा पुतळा आहे. माणूस हा आपण सगळे श्रद्धेने जगतो. खूप सुरुवातीला खूप हे साधारण उदाहरण दिलं जायचं आपल्याला की तुम्ही एसटीत बसता त्यावेळेस कधी विचारता का ड्रायव्हर तू दारू पिलाय का, डायरेक्ट गाडीत जाऊन बसता. ते आम्हाला सुरुवातीला आम्ही असं ऐकूनच थोडं आमचं जरा डोकं जरा जागेवर आलं. सुरुवातीला आम्हाला एसटीत बसता तुम्ही कधी विचारता का ड्रायव्हरला, अरे पिला वगैरे का काय, निवांत बसता, फार गोरायला लागतात जाऊन तुम्ही. आता ड्रायव्हरवर विश्वास आहे तुमचा, आणि इथं आचार्य सांगतायत, मोठे मोठे संत सांगतायत, त्यांच्या शब्दावर तुम्ही शंका घेता, आणि तो ड्रायव्हरवर तुम्ही विश्वास ठेवून बसता. कुठेही तुम्ही बाहेर जाऊन काय तुम्ही खाता, कधी विचार करता का अरे वाईट काय घोटाळा तर नसेल झालं, काय बनवता का हॉटेलमध्ये खाता, कुठे काय सगळं बिंदात चाललंय बाकीचं. म्हणून मी आज इथं बसलोय, हाय काय तो फॅन
तुम्हाला अशी कधी शंका येत नाही अरे डोक्यात वगैरे पडेल काही? कारण माणूस हा श्रद्धेचा बनलाय. आपण बघतो किती कुणी लोक घ्या तुम्ही, आता आपण हे कप जिंकला कुठला T20चा, बरेच त्यांचे खेळाडू कप घेऊन मंदिरात गेले, तिथं त्यांनी देवापाशी जाऊन हे केलं. म्हणजे काही असं नाही की गरीब किंवा सामान्य लोक श्रद्धा, सगळ्यांची श्रद्धा आहे. आणि हे नेते एवढे मोठमोठ्याने भाषणं ठोकतात आणि कधी कधी धर्मनिरपेक्षेच्या वगैरे गप्पा मारतात. त्यांचं अंतर्गत जीवन काय बघा. कुठल्या तरी भोंदू साधूकडे आहे, कुणापाशी तरी जाऊन बसलेत ते. आता एक उदाहरण चाललंय, आपल्याला फक्त सांगायला तसे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे, सर्व धर्मसंभाव आहे, आणि आतून त्यांनी कुणावर तरी श्रद्धा ठेवली, तांत्रिक मांत्रिक असेल कोणतरी आहे, पण त्याच्यावर त्याची श्रद्धा आहे. म्हणून ह्या खेळाडू नेते यांना मुख्य मानून तुम्ही तुमची श्रद्धा, आपल्या बऱ्याच वेळा काय होतं की आपण त्यांचंच काहीतरी ऐकतो आणि आपल्याला वाटतं की त्यांचं, कारण आपल्यावर त्यांचा जास्त प्रभाव आहे. आता आपला कोणाचा पहिला प्रभाव, पहिला लोकांचा भगवंतावर प्रभाव होता, त्यानंतर राजे लोकांवर राजाचा प्रभाव आला. शिवाजी महाराज यांना सगळ्यात सुरुवातीला भगवंत नंतर मग राजे वगैरे आले. राजांनंतर मग ते खूप लोकांची अजून परिस्थिती खालावली, ते नटनट्यांचे फोटो घरी ठेवायला लागले, आता खेळाडूंचे ठेवतात. हे सगळं आता स्तर खाली खाली होत चाललंय. आणि आपल्यावर इतका प्रभाव असतो की आपल्याला वाटतं अरे आमचे जे प्रमुख नेते तेच नास्तिक आहेत. अरे ते नास्तिक नाहीत, ते तुम्हाला कळून देत नाही, कारण त्यांना सगळ्यांची मतं घ्यायची. म्हणून ते बाहेरच्या समाजामध्ये जगताना ते दाखवत नाहीत त्यांनी कुणाचा तरी आश्रय घेतलाच आहे. तुम्ही त्यांच्याकडे बघून तुमची श्रद्धा कमी करू नका, तुम्ही त्यांना मुख्य मानू नका. हे आपले प्रभुपाद जे सांगतायत, तुकाराम महाराज सांगतायत, ज्ञानेश्वर महाराज सांगतायत, ते पहा तुम्ही, आणि आपली श्रद्धा काय करा, अजून दृढ करा. कारण आपण श्रद्धेचं बनलोय. आपल्या ह्या 3 गरजा आहेत. कोणकोणत्या सांगितलं मी, आणि हेच आपले 3 प्रॉब्लेम पण आहे. कुठले कुठले सांगितले? काहीतरी केल्याशिवाय आपण राहू शकत नाही, दुसरं प्रश्न, आणि तिसरं श्रद्धा. फक्त मी तुम्हाला हेच सांगितलं की हेच जर तुम्ही आध्यात्मिक जीवनाकडे वळवलं तर तुमच्यासारखा भाग्यवान व्यक्ती कुणी नाही. आणि हेच जर बाहेरच्या जगाकडे वळवलं तर परिस्थिती अत्यंत कठीण आहे. आता हे फार मी सांगत नाही, कारण माझ्याकडे वेळ खूप कमी, की सगळे एक उत्सव सामाजिक दृष्ट्या कसा महत्वाचा आहे, वैज्ञानिक दृष्ट्या कसा महत्वाचा आहे, ऐतिहासिक दृष्ट्या कसा, तो खूप छान सांगितले. नैसर्गिक दृष्ट्याही उत्सव कसा महत्वाचा आहे, अशा खूप काही गोष्टी आहेत. आध्यात्मिक दृष्ट्याही असं म्हणतात की प्रभू रामचंद्रांनी ह्याच्यामध्ये राज्याभिषेक केला. ब्रह्माजींनी सृष्टी निर्माण करायचं कार्य याच दिवसापासून सुरुवात केलं. असे बरेच काही आध्यात्मिक त्याला अंगही आहेत, सामाजिकही अंग आहेत, नैसर्गिक अंग आहेत. तर आपण थोडंसं, मला जे तुम्हाला सांगायचे ते खास करून अहंकार आणि अभिमानावरती बोलायचंय, आणि ती एक मोठी गोष्ट मला तुम्हाला सांगायची. त्यामुळे हे मी सगळं बाजूला ठेवतो. थोडक्यात फक्त एक सांगतो की आता आपण जे म्हटलं कडुलिंबाची पानं आणि ते आपण गाठी साखरेचे, ते आपल्याला एक गोष्ट सांगते. जसं कडुलिंबाचं परत आलंच रोग प्रतिबंधक म्हणून, पण त्याच्यामध्ये हे दोन्ही गोष्टी एकत्र आहेत. त्याच्यामध्ये सांगायचं एकच आहे की हे वर्ष तुम्हाला गोड आणि काय म्हणू कडू दोन्ही जाणार, यासाठी तयारी ठेवा. म्हणजे कडुलिंबाचे पानं आणि ते एकत्रच बांधले ना, आपण ते करूनही खातो, ते कुठून ते थोडं, आपल्याला ते जास्त आवडत नाही, सगळ्यात थोडं दे म्हणतो. आणि गोड पुरणपोळी किती पण आपण जे करतो जेवण त्याच्याबरोबर उलट आहे. कारण संत तुकाराम महाराज म्हणले, दुःख डोंगरा एवढे आणि सुख गव्हा एवढे. तसंच पद्धतीने हे आपल्याला ते आवडत नाही, पण एक आपण मनाशी ठाम समजलं पाहिजे की कुठलंही वर्ष आहे ना, ते सुख आणि दुःख यांचं मिश्रण आहे, आणि ते स्वीकारायची तयारी आपण ठेवायला पाहिजे. जसं कडू अनुभव तर सगळ्याच एक अनुभव आहे. मला सांगा, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जास्त कधी शिकलाय? सुखात शिकलाय की खराब अनुभवात शिकलाय? दुःखात. कारण ते आपल्याला बळकट बनवतात. दुःख, कठीण प्रसंग आणि गोड अनुभव पण आपल्याला आनंद देतात. म्हणून असं म्हणतात की भक्तीमध्ये असताना आपल्याला आवडती पण सेवा करता आली पाहिजे आणि ना आवडती पण सेवा करता आली पाहिजे. आवडती का करायची? भक्तीत टिकून राहण्यासाठी.
कारण भक्तीत टिकून राहायचं असेल तर आनंद पाहिजे, म्हणून आवडती सेवा करायची. कारण आनंदाशिवाय आपण राहू शकत नाही. आणि ना आवडती का करायची? शुद्धीकरणासाठी. नुसताच टिकून राहिला आणि शुद्धीकरणच काही झालं नाही, ते पण चांगलं नाही. शुद्धीकरणासाठी थोडी ना आवडत नाही सेवा. ना आवडती सेवेत शुद्धीकरण फार आहे. आवडती सेवेत काय शुद्धीकरण आहे? आता मला लेक्चर द्यायला आवडते, माझं यात शुद्धीकरण नाही. पण मला जर म्हणले की आतमध्ये जाऊन 4 मोठी मोठी पातेली घासायची, माझी ना आवडती सेवा आहे, पण माझं जास्त शुद्धीकरण त्यातच आहे. आपला नेहमी कल आवडती सेवेकडे असतो. तुम्ही आनंद मिळेल इथं, पण शुद्धीकरणाची प्रोसेस उशिरा होईल. म्हणून ना आवडती पण सेवा करायची. म्हणून कधी कधी किचनमध्ये येत जावा, काय हरकत आहे? हेच आपलं 1-2 पातेली घासून जायची. शुद्धीकरण ते पातेल्याची कशी सगळी हे निघून जाते, वरचं तेलकट वगैरे, तसे हृदयाचा पण मळ थोडा निघून जाईल. तर नावरती पण आपण सेवा करा. साडी वगैरे आपण खास करून रेशमी वस्त्र म्हणतो, ते मांगल्याचं किंवा पवित्रतेचं प्रतीक आहे. आणि यशाचं प्रतीक, जसं माताजी म्हणतात की जो आपण गुढीवर उभारतो ते यशाचं प्रतीक आहे. सगळ्यात महत्त्वाचं अजून ह्याच्यावरती मला थोडं बोलून त्याला एक गोष्ट सांगायची तुम्हाला रामायणातलीच. ते म्हणजे तो तांब्या जो आपण उलटा करतो, ठेवतो, तर ते असं म्हणले प्रभूजी की थोडक्यात ते असं म्हणले की आपल्याला आपला अभिमान सोडायचा आहे. आपण डोकं टेकवतो ना खाली, एक प्रकारे आपण अभिमान सोडतो. जसं पहिले मंदिराचे जे दरवाजे होते ते खाली होते बरेच, का तुम्ही वाकून जाल, हे अभिमान आहे, याच्यामध्ये सगळा अहंकार भरलाय. जेवढं वाकाल तेवढं तो जाईल. म्हणून तो उलटा केला. म्हणजे आता काय करायचं, मागील वर्षातले सगळ्या द्वेष भावना, वाईट अनुभव सगळे मोकळे करायचे, आपला अहंकार पण मोकळा करायचा, आणि हे आपलं पूर्ण डोकं नवीन ज्ञान घेण्यासाठी काय करायचं, खुल्लं करायचं. ह्यातल्या जोपर्यंत ह्या सगळ्या वाईट अनुभव, इच्छा, भावना जाणार नाहीत, तोपर्यंत हे मोकळं नाही, तोपर्यंत त्यात नवीन ज्ञान घुसणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं उलटं करायचं ते हे म्हणजे आपला जो अहंकार आहे तो आपण पूर्णपणे काढून टाकायचा. या संदर्भातली खूप एक चांगली घटना येते की नागपाशाने राम आणि लक्ष्मणांना बांधलं जातं. रामनवमी येते म्हणून मी दुसरी घटना तुम्हाला सांगतो. आणि त्या गरुडाला काय वाटायला लागतं की मी ह्यांना सोडलं. असंच होतं ना, त्यांना ते अस्त्र लावलं जातं राम लक्ष्मणांना, आणि मग ते गरुडांना बोलवलं जातं की तुम्ही या. आणि मग गरुड काय करतात, त्या नागांना मारून टाकतात, त्यांचा विषय करून टाकतात. आणि गरुडाला असा संशय यायला लागतो आणि थोडा अभिमान येतो की राम लक्ष्मणांना मीच मुक्त केलं. म्हणजे बघा, नागाचे विष काढले आणि हृदयामध्ये संशयाचे विष निर्माण झाले. आपण एखादी गोष्ट करतो एक करायला, आणि त्याच्यापेक्षा भयंकर परिणाम त्याच्या आपण भोगतो. जसं ही आजची प्रगती करायला दे, पण त्याचे परिणाम त्याच्यापेक्षा दुप्पट भयंकर. तसं विष नागाचं काढलं सगळं, परंतु हृदयामध्ये संशयाचं विष आलं की हे काय भगवंत आहेत काय, एका नागपाशामध्ये बंदिस्त झालेत, हे कुठले भगवंत. म्हणून गरुडाला अहंकार येतो. अजून सांगतो, जसं की एखाद्या प्रवचनाकाराने अहंकारावरतीच लेक्चर द्यायचं 2 तास की अहंकार किती वाईट आहे, आणि खाली आल्यावर विचारायचं कसं लेक्चर झालं, आज पण कोणी दिलं काय तर होते का. म्हणजे बोलायचं अहंकारावरती, आणि खाली आल्यावर विचारायचं कसं वाटलं क्लास, कसं बोललो अहंकारावरती, काहीच होते नाही. तसं गरुडाचं झालं. आणि गरुड गेले मग नारद मुनीकडे, आणि नारद मुनींना विचारलं की नारद मुनी काय हो, मला एक शंका येते. म्हणले राम लक्ष्मण भगवंत आहेत का हो, मी सोडलं यांना, आणि नागाच्या ह्याच्यामध्ये हे झाले, मला शंका येते की इतकं सामान्य कसं काय भगवंत असू शकतात. नारद मुनी म्हणले मलाही असा कितीतरी वेळा संशय आलाय, आणि भगवंताने तो माझा काढून टाकलाय. नारद मुनींचं पूर्व 2 जन्म जर तुम्ही पाहिले, साधारण जन्म होते. पहिला जन्म अतिउच्च कुळात, दुसरा जन्म अतिशूद्र कुळात, आणि तिसरा जन्म डायरेक्ट महान जन्म की नारद मुनी आपण म्हणतो की सगळ्यात महान भक्त हे प्रचार करून. पहिला जन्म अतिउच्च कुळात, त्यातनं काय आला, अहंकार आला की मी सुंदर आहे. 3-4 अप्सरा त्यांच्या भोवतीच फिरायच्या नारदांच्या, त्यांना अहंकार आला. त्यांचा आवाज एवढा गोड होता, गंधर्व होते ते.
त्यातनं अहंकार झाला. विष्णूंची कथा चालली भगवंतांची, आणि ह्यांचं नजर आणि ह्यांचं सगळं चुकीच्या पद्धतीने चाललं होतं. त्याला शाप मिळतो, जा खाली, ज्या स्टेपवरती तो वर आलाय तसाच तो पृथ्वीवरती जा. मग एकदम शुद्र कुला. नारद म्हणतात की मलाही काय बरं का याचं काही सांगता येणार नाही, तुझा प्रश्न मला नाही उत्तर देत येणार, तू ब्रह्माजींकडे जा. नारद काय उत्तर देत नाहीत, पण नारदांना एक कळतं की मलाही, मी ह्या स्टेजमधनं गेलोय, ब्रह्माजी मनात विचार करतात, आणि मी पण एक काळ संशयात पडलो होतो असंच. मी म्हणायचो एकच ते भगवंत त्या मित्रांच्या ह्याच्यातला तोंडातला घास खातायत आणि एकामेकाला घास भरवतायत, हे कुठले भगवंत, म्हणून मी चोरून ठेवलं सगळ्यांना. भगवंतही म्हणतात, आणि अहंकार एक अशी गोष्ट आहे ना, कशाचा येईल ती सांगता येत नाही. ते प्रभूजी सांगत होते काही काही लोकांना आपल्या आजारपणाचा पण अहंकार असतो. शिष्टाचार प्रभू सांगत होते, म्हणत होते की लोक असं अभिमानाने सांगतात, अहो बारामतीमध्ये कुठं इलाज झाला नाही माझ्या आजाराचा, पुण्याला गेलो आणि मग डॉक्टरांनी मला नीट केलं. आजारच असा होता का नाही, सापडलाच नाही तो कुणाला. म्हणजे आजाराचा पण अहंकार असतो. एक गोष्ट मी नेहमी सांगतो, आपल्या रत्नावली प्रेमाता जे आहेत ते मला एकदम, ते एक गोष्ट असे, त्या ह्या व्यक्तीला कसला अहंकार बघा, कार्यकर्ता आहे का नेत्याचा, आणि तो वर जातो, स्टेज मोठं, स्टेजवर जाऊन तो नेत्यांना भेटतो, नेता त्याच्यावर काहीतरी बोलतो आणि तो खाली येतो आणि शेजारचा म्हणतो, शेजार त्यात म्हणतो, फार ओळख आहे माझी नेत्यांबरोबर, यामध्ये कोण पुढाऱ्यांबरोबर. ते म्हणले कसं काय, आता वर जाऊन बघितलं नाही का, म्हणले बघितलं, तू वर गेलं तर खरंच, पण काय म्हणले तुला नेते, ओळख आहे ठीक आहे, म्हणले काय, म्हणजे तो स्टेजवर कशाला आला, खाली उभा आहे. तर त्या व्यक्तीला त्याचा पण अहंकार की मी त्याच्या जवळ गेलो आणि ते मला असं म्हणले म्हणजे मला ओळखलं. अरे तुला ओळखलं, पण तुझी काय ओळख आहे त्यांच्यापाशी. आपल्याला कशाचाही अहंकार येतो असं सांगतोय. आणि ते म्हणतात की अहंकार कुठल्याही गोष्टीचा आणि कसाही येऊ शकतो. तुम्ही इतका तो सूक्ष्म आहे. आपण प्रश्न का विचारतो बरं सांगा. आपण लेक्चर झाल्यानंतर प्रश्न विचारतो. आपला एक पहिला उद्देश असतो की आपला संशय दूर व्हावा, दुसऱ्याला ज्ञान मिळावं, आणि तिसरी एक अजून स्टेज असते, जर आपण त्या स्टेजवर असो, किंवा मी काही बाबतीत अज्ञानी आहे, मी काही बाबतीत अज्ञानी आहे, तुम्ही ज्ञानी आहात, मी दास आहे तुमचा, तुम्ही महान आहे, मला कृपया हे समजून सांगा. हीच भावना आपली शेवटपर्यंत प्रश्न. आणि एखाद्याला असं कसं काय प्रश्न विचारला, प्रभूजी पण थोडे गडबडले होते आणि माझा ते 4-5 प्रश्न होते, पण माझा फार गरम होता प्रश्न. आणि तू प्रश्न विचारतोय कसा, संशय दूर व्हायला का संशय वाढवायला? संशय वाढला असून तुझा, तू प्रश्न विचारतो तो अज्ञानी म्हणून, तू प्रश्न विचारतो की याच्यामुळे दुसऱ्याला लाभ व्हावा, तू प्रश्न विचारतो संशय दूर व्हावा. हे सोडून जर तू अशा अभिमानात, म्हणजे हा अहंकार किती सूक्ष्म आहे. इथं तर सगळे अहंकार तर काढवायचे आपल्याला, पण ब्रह्माजी म्हणतात अरे बापरे, म्हणजे मला 4 मुख आहेत बरं का, पण माझे 4ही मुख व्यस्त आहेत म्हणले सारखे. कशामध्ये व्यस्त आहेत? वेद, सतत मी वेद गायन करतो, 4 वेद सतत माझे चालू असतात. पण मला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. तू असं कर, आता तू शिवजींकडे जा. मग आता हा बरोबर शिवजींकडे जा. शिवजी कैलास वरून उतरून येत असतात, तो इकडून येतो आणि शिवजींना रस्त्यामध्येच प्रश्न विचारतो. प्रश्न असले आपल्याला दम निघत नाही लवकर. कधी लेक्चर संपता येईल, कधी प्रश्न विचारतोय, असं वेळ नसला तरी आपण वेळ वाढवून घेतो, आपण थांबत नाही. पण शिवजी मध्ये थांबतात रस्त्यामध्ये आणि म्हणतात एक माझा प्रश्न आहे की राम आणि लक्ष्मण भगवंत कसं काय हो? चालेल ना, पाषाण काळात मी सोडवलं त्यांना म्हणून. संशय 2 व्यक्तींना येऊ शकत नाही, एक तर फार ज्ञानी असेल आणि एक तर फार अज्ञानी असेल. म्हणून लेक्चर झाले म्हणतात ना, एक तर तुम्हाला सगळंच कळलंय, नाहीतर एक तर तुम्हाला काहीच कळलं नाही. तसं संशय 2 व्यक्तींना येत नाही, ते खूप ज्ञानी खूपच, आणि एक पूर्ण अज्ञानी, त्याला काहीच कळलंच नाही, त्याला काही, त्याला प्रश्नच. जसं भ्रम कुणाला कधी निर्माण होऊ शकतो? भ्रम आपण म्हणतो ना की आपण ही बघितली, दोरी बघितली आणि साप वाटला, फार अंधारात होतो का? पूर्ण अंधार असल्यावर हातच दिसत नाही, दोरी दिसत काय प्रश्न, हातच दिसत नाही, दोरी काय दिसणार, आणि पूर्ण उजेड नाही. तसंच या जगामध्ये सुखी कोण आहे माहिती?
एक तर फार आध्यात्मिक जीवनातलं सांगतो. आपण मधल्या स्टेजमध्ये आपला खूप मोठा प्रश्न आहे. एक तर फार शुद्ध भक्त सुखी, कारण त्यांना सगळं कळले, आणि ज्याला काहीच कळलं नाही भौतिकवादी तर त्याच्या जीवनात सुखी. आणि आपल्याला इथलं निम्म कळले आणि इकडचं थोडंफार कळले. आपली झाली अवस्था अवघड. म्हणजे कधी पिक्चरला का वाटतंय, कधी कार्यक्रमाला पण वाटतंय, कधी वाटतंय अरे तो तिकडे फिरायला गेला, तो लंडनला गेला, तो अमेरिकेला गेला, तो हे करतोय ती करतोय. आणि कधी कधी वाटतंय इथं तर सांगितलंय बघ श्रेष्ठ आहे म्हणून. आपली परिस्थिती सगळ्यात कठीण आहे. मध्यमवर्गीय माणूस हा सगळीकडे भरडला जातो. त्याला मोठे व्हायचं असते आणि छोटे व्हायची भीती वाटत असते, छोटा होतोय काय. मध्यमवर्गीय माणसाला सगळ्यात जास्त टेन्शन. तो आपण सगळे आता मध्यमवर्गीय बघते. आपल्याला भौतिक जीवनाची पण फार आसक्ती का सुटली कोणाची. आपल्याला वाटते भक्ती करत करत श्रीमंत पण चांगलं व्हायला पाहिजे राव, की नाही आसक्ती सुटली. आपली अवस्था अशी की आपल्याला थोडं कळलं थोडं कळलं पण नाही. त्यामुळे आपण कधी इकडे घुसतो जास्त आणि कधी आपण इकडे येतो. ह्याला एकच पर्याय, भक्तांचा संग करा, नाही तर इकडे लांब लांब जाऊ आपण. कारण आपण कुठेही जाऊ शकतो, आपली काही गॅरंटी नाही, कारण आपण अजून मध्यावरती आहे. मग शिवजी पण म्हणतात की अरे बापरे, माझ्याकडे पण या प्रश्नाचं उत्तर नाही, पण मी तुला एका कावळेकडे पाठवतो. मला त्याचं नाव नाही हे झालं, गडलेत आलं. एक काक भुसंडी, त्याच्याकडे पाठवतो म्हणले. मग पार्वती विचारते, अरे त्याच्याकडे तुम्ही का नाही शिवजी उत्तर दिलं, तुम्ही उत्तर देऊ शकला असता की, तुम्हाला काय प्रॉब्लेम आता उत्तर देणं. शिवजी खूप मार्मिक उत्तर देतात. म्हणले मी उत्तर दिलं असतं तर त्याला ज्ञान मिळलं असतं, पण त्याचा अहंकार आणि अभिमान दूर नसता झाला. हा खोल विचार केला शिवजीने बाबतीत, की मी त्याला ज्ञान दिलं असतं, अहंकार आणि अभिमान त्याचा गेला नसता. का त्याने असा विचार केला असता गरुडाने, की माझ्या प्रश्नाचं उत्तर ना नारद मुनींना मिळालं, ना ब्रह्माजींना मिळालं, शिवजींकडे जायला लागलं. हा अहंकार त्याचा जिवंत राहिला असता. म्हणून मला त्याचा अहंकार घालवण्यासाठी तो ज्या पक्षांचा राजा आहे त्या पक्षांमधला एका छोट्या पक्षाकडे पाठवायचा. मग त्याच्या लक्षात येईल की एवढा मोठा मी राजा, पण माझं उत्तर एका छोट्याने दिलं, मगच त्याचा अहंकार जाईल. आपण एकदा करून बघा. असं मोठ्यांना प्रश्न विचारू नका, सामान्य भक्तांना प्रश्न विचारू आणि त्यांच्याकडनं उत्तर मिळालं कसं वाटतंय बघा आपल्याला. तर शिवजी इतके हुशार नाही, म्हणजे गुरु असे असतात. गुरु बरोबर गुरूंना माहिती की आपलं काय करायचं, आपला अहंकार कसा घालवायचा हे गुरूंना माहिती असतं, आणि गुरु आपला अज्ञान दूर करतात. आणि तुम्हाला सांगू, हे तुमचं कित्येक वर्षाचं अज्ञान असू द्या, आपल्याला आपल्या अज्ञानाची फार भीती वाटते. आपण जर प्रामाणिक असू ना, प्रामाणिक, एका मिनिटाचं काम आहे अज्ञान दूर करणं. सगळ्यात मोठा अहंकार अज्ञान आहे. मी आत्मा नसून शरीर आहे ही भावना, हे सगळ्यात मोठं अज्ञान आहे. आणि ह्या अज्ञानाभोवती हे सगळं बाकी अज्ञान बसले. सगळं दुसरं जे तुम्ही अज्ञान अज्ञान म्हणताय ना, हे एका गोष्टीचं अज्ञान असल्यामुळे सगळे झाले. आणि हे ज्ञान इतकं प्रकाशमान आहे. जर ज्ञानाचा प्रकाश तुमच्या हृदयामध्ये, आपण मनोबुद्धीमध्ये पडला, तर एका मिनिटामध्ये हजारो वर्षाचं अज्ञान दूर होऊ शकतं. एवढे मोठी ज्ञानाची ताकद आहे. जसं खोली किती का वर्षाची जुनी असू द्या, हो, कोण म्हणून माझी 10 वर्ष झाली उघडली नाही खोली, कोण म्हणून माझी 100 वर्ष झाली ही बंगलाच उघडला नाही. आणि त्याच्यामध्ये लाईट लावली ना की तेवढाच उजेड दिसतो, 10 वर्षाची असो नाही तर 100 वर्षाची असो. त्याची काळजीच करू नका तुम्ही. अज्ञानाची काळजी करू नका. फक्त प्रामाणिकपणे हरे कृष्ण महामंत्राचा जप करा आणि प्रभुपादांच्या ग्रंथाचं वाचन करा. तुमचं कित्येक वर्षाचं अज्ञान असू द्या, ते काही क्षणात दूर होऊ शकतं. म्हणून लाखो वर्षाची पाप आपण म्हणतो ही धुवून जाते. आणि आपण पाहतो कित्येक जन्माचं आपण अज्ञान घेऊन आलोय.
पण ज्यांनी ज्यांनी गांभीर्याने भक्ती घेतली त्यांचं कित्येक जन्माचं अज्ञान काही क्षणात दूर झालेत आणि ते शुद्ध भक्त झालेत. कशाचीच काळजी करायची कारण नाही, ना अज्ञानाची, ना भविष्याची, ना भूतकाळाची. काही त्यांना भूतकाळाची काळजी असते, हे पाप केलं, ते पाप केलं, ह्या चुका केल्या. अरे कुठलीच काळजी करू नका. हरिनामामध्ये एवढी ताकद आहे, तुमची करण्याची इच्छाच घालून टाकेल. ह्याच्यापेक्षा अजून काय हवं? मग शिवजी त्याच्याकडे पाठवल्यानंतर तो म्हणतो, अरे मी पण असाच होतो तुझ्यासारखा, मी पण असाच एकदा संशय केला. ते म्हणजे काय संशय केला? म्हणजे माझा जन्म अयोध्येला, अयोध्येला जायचंय ना, जागा कमी बरं का. ते जे काय ऐकायला मिळते 9,000 वगैरेच फक्त आहे. नंतर मग वेटिंग मध्ये झाला म्हणून पहिल्या दिवशीच बुक करून टाका, नाहीतर मग म्हणले परत ते खूप अवघड होत जाईल नंतर उशीर केला तर. वेटिंगचं काही खरं नाही, कारण अयोध्येला मला वाटतं पहिल्यांदाच एवढं नियोजन असेल मोठं. तर ते म्हणजे अयोध्ये नगरीत माझा जन्म झाला आणि अयोध्येमध्ये एकदा खूप मोठा दुष्काळ पडला. दुष्काळ पडल्यानंतर मी विचार केला, सगळेजण म्हणतात अयोध्या वैकुंठापेक्षा मोठे, वैकुंठापेक्षा अयोध्या मोठे, मग दुष्काळ कसं काय अयोध्येमध्ये? मग मी दृष्टीदोष केला, दृष्टीदोष झाला माझा अयोध्याविषयी आणि अयोध्यापती रामाविषयी. अपराध केला मी, धाम अपराध. म्हणून आपल्याला सांगतात धाम अपराध करू नका. धर्मामध्ये जरी फिरताना आपल्याला काही प्राणी दिसले, अस्वच्छ प्राणी, तरी तुम्ही आपल्या सामान्य डोळ्याने त्याला त्या नजरेने पाहू नका, तो अपराध तुम्ही करू नका. म्हणजे मी अपराध केला आणि मग नंतर मी तिथून निघून आलो उज्जैनला. आणि उज्जैन एकदम समृद्ध नगरी, छान नगरी सगळी, शिवजी तिथं आहे. आणि मला शिवजींवरती श्रद्धा निर्माण झाली आणि तिथं मला एक गुरु भेटले, ज्ञानी व्यक्ती भेटले आणि ते मला प्रवचन द्यायचे, सांगायचे मला समजून. परंतु ते मला ज्ञान द्यायचे, ज्ञान आपल्याला कशासाठी? भेद दूर करण्यासाठी. आणि माझ्या मनामध्ये त्यांनी अजून भेद वाढवला. कधी कधी असं होतं ना की ग्रंथ वाचत नाही तोपर्यंत काही कुठले प्रश्न नव्हते, आता वाचायला लागले जास्त प्रश्न पडायला लागले, अजून खोल प्रश्न पडतात ना. पूर्वी छोटे प्रश्न होते, आता ग्रंथ वाचून हे असं का, ते तसं का, हे असं का, ते तसं का, अजून प्रश्न. ते म्हणले माझ्या मनामध्ये ज्ञान येण्याऐवजी भेद निर्माण झाला. काय भेद झाला? कारण ते गुरु मला एक दिवस म्हणले की शिवजीच राम भक्त आहेत, आणि त्याचा मला राग आला आणि मला गुरुजींमध्ये पण प्रॉब्लेम दिसायला लागला. हा संशय किंवा आपण म्हणतो ना दृष्टीदोष किती. ते म्हणले माझ्या गुरुमध्येच मला प्रॉब्लेम दिसायला लागला. काय म्हणतात हे की शिवजीच रामाचे भक्त आहेत, शिवजीच रामांचं नाव घेतात, मला त्यांच्यामध्येच प्रॉब्लेम आला. आपलं पण असंच आहे, जोपर्यंत आपल्या प्रश्नाचं कोण आपल्याला योग्य उत्तर देत नाही तोपर्यंत तो व्यक्ती आपल्याला प्रॉब्लेमचाच वाटतो. जेव्हा कुठं आपलं समाधान होईल तर हा व्यक्ती सांग. ते सांगत होते अरे शिवजी राम भक्त आहेत, म्हणजे मला त्यांच्यातच प्रॉब्लेम वाटायला लागले. तर मनुष्याचं मन असं संशयाने भरलंय. हे आपल्या दृष्टीने नवीन वर्ष आहे, नवीन वर्षामध्ये आपण काही मागचे डिसेंबरचे काही संकल्प जिवंत आहेत का माझे? का केलेच नव्हते? आता संकल्पच करायला सोडून दिले आपण, कारण होत नाही, उगाच कुठे वेळ घालवायचा प्लॅनिंग करण्यात. तरी पूर्ण होत नाही, काय नाही, परत अपराधाची भावना अजून केली. तर प्रभूजी 4-5 गोष्टी सांगत होते. ते म्हणत होते की आपलं डोकं फार गरम राहतं, डोकं शांत ठेवायला शिकायला पाहिजे. मी पाहतो आमच्या तिथं ते रुद्राणीचं थंडचं दुकान आहे ह्याचं. ते म्हणले अहो थंडीतला पण एक दिवस असा गेला नाही की लोक आईस्क्रीम येत नाही. म्हणजे एवढं थंड खातो पण ते डोक्यापर्यंत थंड काय जात नाही. थंड. ते मला माझा मुलगी तर फक्त मी परीक्षेच्या दिवशी तिला देत नाही आईस्क्रीम, नाही तर रोज आईस्क्रीम आहे. विचार करत होतो एवढं थंड आपल्याला आवडतं. आताही काही काही लेक्चर झाल्यावर थंड प्यायला जाते, पण डोकं थंड कुठं ठेवतो आपण? आणि कलियुगामध्ये लोकांची डोकी लगेच गरम होतात. प्रभू दुसरं सांगत होते की जीभ. आता मला सांगा, हिस्कॉन मधल्या भक्तांना गोड तर किती आवडतो. आता जर सांगितलं की खिचडी बरोबर एक गोड प्रसाद कोणतरी स्पॉन्सर केलेला आहे आणि तो थोड्या वेळात येतोय, कोण न खाता जाईल बरं येईल ना? पण ते गोड जिभेवर कुठे येते? गोड जिभेवर यायला खावा, गोड भरपूर खावा. म्हणजे खावा म्हणजे जरीत नाही, पण ते गोड आपल्या जिभेवरती येत नाही म्हणजे आपण गोड बोलत नाही.
थंड खातो पण डोक्यावरती थंड जात नाही, गोड एवढं खातो पण ते जिभेवरती येत नाही. ते म्हणते डोक्यात थंडपणा, जिभेवरती गोड आणि डोळ्यामध्ये निपक्षपातीपणा. कुठे आपल्याकडे निपक्षपातीपणा? आपण प्रत्येकाला ठरवून टाकले, हा माझा मित्र, हा माझा शत्रू. मग हा शत्रू कसा वागला, हा मित्र कसा वागला तरी तो माझा मित्रच. मग त्याच्या सगळ्या चुका आपल्यासाठी मान्य, आणि शत्रूची एक चूक आपल्यासाठी भयंकर मोठी. निपक्षपातपणा ह्या भक्तांजवळ असला पाहिजे, जेणेकरूनच हे एकोपाने सगळं चालेल. ज्याचं चूक आहे त्याचं चूक आहे, त्याचा बरोबर मित्र असो शत्रू असो. विदुरांनी तेच केले, जे योग्य आहे ते बोलले. डोळ्यामध्ये निपक्षीपणा आपल्याला आणावं लागेल. जे आहे सत्य ते आहे. याचा अर्थ तुझे माझे संबंध संपतील असं नाही, पण मला तुझ्या बाबतीत हे वाटतंय, ओके, मला ते वाटतं. कारण प्रत्येक जण जर असं वागायला लागला, ठराविक आपलीच लोक घेऊन जर आपण वाचायला लागलो, तर मग प्रभुपाद म्हणतात की इस्कॉनला बाहेरनं धोकाच नाही. आणि हा धोका काय 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 आहे? आपण निपक्षपणे वागत नाही. सगळे जर न्यायाला धरून वागले तर गोष्टी घडणारच नाहीत. पण आपण काय केलं, आपण गट करतो. आपण गट का होतात? कारण आपण पाहतच नाही त्याच्याकडे, आपण डोळ्यांना पट्टी बांधतो. निपक्षपातीपणा ही साधारण गोष्ट समजू नका. ही खूप संस्था बळकट होण्यासाठी ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि ती जर आपण करू शकलो तर संस्था बळकट होईल. कारण एका चुकीला चूक सगळेच एका वेळेस म्हणते. हे बाहेरच्या जगात काय चाललंय आता बघा, तुम्ही नेत्यांचं बघता, त्यांचा पक्षाचा चुकला तरी त्याची चूक झाकायची, आणि तोच आपल्या काला किती म्हणतात बघा, ते निरमा पावडर करून त्याला घेतला, स्वच्छ केला. हे आपल्याला नाही करता येत नाही. बाहेरच्या जगात आरोप होतो बघा काही पक्षांना, की तुम्ही काय करता, तिकडे असल्या चुका दाखवता, तुमच्याकडे आला की त्या मशीनमध्ये टाकला. दुसरी गोष्ट, कानांना गाळणी, घरी गाळणी असते ना, आत घेताना जरा इतके कान हलके ठेवू नका, कुणी काही सांगेल आपल्याला, थोडी गाळणी लावा त्याला, बा काय तुम्ही. आणि हातात घड्याळ, कशाचं घड्याळ, की दिवस कमी, प्रजल्पामध्ये तर दिवस नाही ना चालले, त्यासाठी हे घड्याळ. हे घड्याळाने काय सारखं पाहिलं माझे दिवस प्रजल्पात तर चाललेत का नाही. आणि पायाला मार्गदर्शनाची चप्पल, म्हणजे मार्गदर्शनाची चप्पल म्हणजे काय, योग्य ठिकाणी आपले पाय गेले पाहिजे, अयोग्य ठिकाणी आपले पाय नाही गेले पाहिजे मार्ग. आणि हृदयात भगवंतांच्या कथा, या गोष्टी आपण नवीन वर्षाला पाहू शकतात. आपली एवढी 5 मिनिटांमध्ये ही गोष्ट पूर्ण करू आणि मग थांबू. आणि मग तो मंदिरामध्ये असाच जप करत बसलेला असतो तो हे, आणि तिथं मग त्यांचे गुरु येतात. गुरु आल्यानंतर हा त्याचे डोळे उघडे असतात, पण तो असं थोडं बघतो गुरूंकडं आणि डोळे लगेच बंद करून घेतो. कारण त्याला गुरूंचा राग आलेला असतो. कारण गुरु काय म्हणलेले असतात की शिवजीत रामांचे भक्त आहेत, शिवजीत राम, त्याला राग आलेला असतो. म्हणजे ज्या गुरूंनी त्याला ज्ञानाचे डोळे दिले, ते डोळे त्याने गुरुजी आल्यानंतर उघडले नाहीत, त्यांना प्रणामही केला नाही. आणि मग त्या ठिकाणी गुरुजी आल्यानंतर प्रणाम करा, पण हे शिवजींना आवडत नाही. शिवजी त्या ठिकाणी प्रकट होतात आणि त्याला शाप देतात की 1000 वर्ष तू अजगर बनशील. पण गुरुजी दयाळू असतात. गुरुजी म्हणतात माफ करा त्यांना. जसं आपण मगाशी पाहिलं की सीतादेवी म्हणतात माफ करा, काय गोबीने काय केलं असेल त्याला माफ करा. जसं पाण्याला विचारलं की हे पाणी की तू सगळ्याला बुडवतो, पण तू लाकडाला का नाही बुडवत. पाणी लाकडा बुडवत नाही. पाणी म्हणतं ज्याला मी सिंचन दिलं, ज्याला पालन पोषण केलं, मी त्याला कशाला करू. असे असतात आपले गुरु. गुरु आपली बाजू शेवटपर्यंत भगवंतांपाशी घेणार. पाणी म्हणतो मी त्यालाच वाढवलं, लाकडाला म्हणजे झाडाला कोण वाढवलं. असे आपले गुरु असतात की ज्याला मी वाढवलं, ज्याला दीक्षा दिली, ज्याला मी इस्कॉनमध्ये आणलं, त्याच्या जरी काही अपराध झाले तर गुरुच आपले अपराध पोटी घेणार आणि सांगणार की ठीक आहे, याला माफ करा, पण याला घ्या तुमच्याकडे. तसं शिवजींचा विनंती त्याचे गुरु करतात की नको नको नको, याला माफ करून टाका. मग शिवजी त्याला सांगतात की ठीक आहे, तुझा शाप राहील, पण तुझ्या तू इच्छेने मरण घ्यायचे आणि तुला त्याची पीडा काय जाणवणार नाही नंतर. आणि मग नंतर तो मरतो आणि नंतर मग तो एक ब्राह्मण
सॉरी, हा ब्राह्मण असतो सोडून ह्याच्यामध्ये थोडं हे झालं ना. हां बरोबर आहे ना. आणि मग तो नंतर हे झाल्यानंतर तो ब्राह्मण ह्याच्यामध्ये तो जन्माला येतो आणि तिथं मग एक ऋषींच्या ठिकाणी तो जातो त्या ठिकाणी. आणि ते ऋषी जे असतात ते निर्विशेषवादी असतात, निराकारवादी असतात. ह्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याला ब्राह्मणाचा जन्म मिळाल्यानंतर पण हा सारखं म्हणायचं रामकथा सांगा, रामकथा सांगा. पण ते ऋषी काय, ते निर्विशेषवादी निराकारवादी असतात, ते काही रामकथा सांगतात नाही. मग त्याला शाप देतात की तू कावळा होशील, तू काय होशील, कावळा होशील. आणि मग तो शाप दिल्यानंतरही तो काय करत असतो, शाप दिल्यानंतरही त्यांच्या पुढे जातो आणि रामांचं नाव घेत असतो. मग त्या ऋषींना दया येते आणि ऋषी म्हणतात की एवढा शाप मिळून पण परत हा रामांचंच नाव घेतोय म्हणून. आणि तो त्यांना परत त्याला जन्म द्यायला तयार होतात. पण तो म्हणतो नको, मला माझं हेच कावळ्या स्वरूप राहू द्या. का कावळ्या स्वरूप हे राहू द्या? कारण मला माझ्या रूपाचा अभिमान यायला नको आणि याच रूपामध्ये मी चांगले भगवंतांचं स्मरण करू शकतो. म्हणजे अभिमान, अहंकार हा किती सूक्ष्म आहे आणि त्याचे परिणाम पण किती घातक आहेत हे आपण याच्यातून पाहू शकतो. म्हणून जो उलटा जो लोटा आहे तो आपल्याला सांगतो की हा आता अहंकार आणि अभिमानाचा त्याग कर. म्हणजे गुढीपाडवा नुसता गुढीचा सेल्फी घेण्यासाठी नाही. आपण सेल्फी घेऊन लगेच स्टेटसला वगैरे ठेवतो. पण हा प्रत्येक उत्सव आणि प्रत्येक सण आपण जर आपल्या वरिष्ठ भक्तांकडनं, आचार्यांकडनं ऐकलं, स्मरण केलं तर आपण समजू शकतो की याच्यामध्ये किती आपण शिकू शकतो. आणि उत्सव सण हे समाज एकत्र करण्यासाठी, परंपरा एकत्र ठेवण्यासाठी किती महत्त्वाचे आहे. आणि आपण तशा पद्धतीने वागलो तर आपली आध्यात्मिक प्रगती अजूनही जोराने होण्यास मदत होईल. एवढं मी सांगतो आणि थांबतो. हरे कृष्ण. अजून एक सांगायचं होतं, बऱ्याच जणांची दीक्षा झाली, परंतु आमचा सगळ्याचाच असा विचार होता की श्रीमान नंदुलाल प्रभूजी रामनवमीला येत आहे, त्याच दिवशी आपण या सगळ्यांचाच स्वागत करू. सगळ्यांनाच खूप आनंद झाला आहे की एका वेळेस बारामतीमध्ये पहिल्यांदाच परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज यांच्याकडून 34-35 ती 36 भक्तांनी दीक्षा घेतली. ही खूपच आनंदाची गोष्ट आहे. त्यांच्याही आध्यात्मिक जीवनातली खूप 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 मोठी गोष्ट आहे. त्यांच्या आनंदामध्ये सर्वच आपण सेंटरचे सगळेच भक्त सहभागी आहोत. परंतु श्रीमान नंदुलालपूरच्या उपस्थितीत तो आनंद अजून वाढणार आहे. काही भक्त म्हणत होते की आम्ही दीक्षा मागतो ना आपण आजकाल. मी त्यांनाही ते विनंती केली की तुम्ही 26 तारखेला रामनवमीच्या दिवशी अनेक भक्तही असतील तर त्यांच्याच उपस्थितीमध्ये तुम्ही तो हे करा. तर त्यांचंही सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि त्यांच्या आध्यात्मिक जीवनासाठी अशीच महाराजांची, प्रभुपादांची, जगन्नाथ यशोधरा महाराजांची कृपा त्यांच्या जीवनावरती राहो अशा प्रकारची प्रार्थना करतो. आणि 26 तारखेला आपण त्यांचं सगळ्यांची नावं घेऊ. तर प्रत्येकाची नावं लक्षात ठेवायला तुम्हाला थोडा वेळ लागेल, कारण 36 नावं तुम्हाला आता लक्षात ठेवायची. तर ती नावं ठेवण्यासाठी तुम्हाला थोडे दिवस जातील. आता मोबाईलमध्ये त्यांची नावं बदला तुम्ही, आता वेळ काढून, ठीक आहे. आता खेळकर प्रभू नाही लिहायचं, काय लिहायचं? भज गौराम प्रभूजी, भज गौराम प्रभू. खूपच छान. तर असे आपली नावं बदला म्हणजे लवकर पाठवतील. आता ती तशी नावं राहिली तर ती नाहीच पाठवणार, कारण आपलं सगळं आता मोबाईलवर काम आहे. तर त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. हरे कृष्ण.